बघा मस्त असं छान रम्य वातावरण झालेलं आहे. कसं खळखळ खळखळ मस्त असं झरे वाहत येतं. नक्कीच आवडल्यानंतर लाईक करा. मस्त अशा छान प्रसन्न वातावरणापासून मस्त अशी सुरुवात. चला निघालो तालुक्याच्या गावाला कर्जतला. तिथं गेल्याच्या नंतर कळणारच आहे किंवा थंबनेलवरून समजणारच आहे कमन चाललेत कमन नाही. गेल्याच्या नंतर वेळ निघालाच तर काढल व्हिडिओ, नाही निघाला तर नाही काढायचे. बघू आता जसं जसं होईल मी तसं तसं काढेल. आज आहे नागपंचमी. आल्याच्या नंतर पुरणपोळी बनवू म्हटलं. आता घरचे कामं बिमं आवरलेत, चारा बिरा आणलाय, समजा काही कामं झालेले. निघालोत. दाजी घरी पिशवी विसरली म्हणून गेलेत पिशवी आणायला. रामकृष्ण हरी मंडळी, बघा आज दाजींनी लय खर्च केलाय, लय म्हणजे लय. आणि दाजींना आज नवं करून आणलंय. बघा असा मस्तपैकी मोबाईल आणलाय. लय खर्चात टाकलाय दाजींनी. मागून दाखवा. आता दाजींच्या चॅनलला सर्वजण सपोर्ट करा. तुमच्या आयडीचं नाव सांगा. वय आयडीचं नाव सांगा. आयडीचं नाव ठेवायचे आज. घरी आल्यावर घरी आल्या तुम्हाला दावाय नाही झालं, काहीच नाही. का तर मला करायचा होता स्वयंपाक. पटकन उशीर झालेला होता. घाई गडबड म्हणलं पुरणपोळी खायची. पुरणपोळी चला पटकन आता म्हणलं स्वयंपाक बनवून घेऊ आणि नंतर मग मुहूर्तची अपडेट देऊ. मस्त असा छान मोबाईल खरेदी करून आणलाय तुमच्या दाजींना. या सकाळी सांगितलं होतं का नाही तुम्हाला? डायरेक्ट सबस्क्राईब. लय दिवस झालं चाललं होतं. आज उद्या बरेच दिवस चाललं होतं. मग म्हटलं चला आता कसं होतं 15 ऑगस्ट मुळे आज छान अशा ऑफर होत्या नागपंचमीच्या. पण म्हटलं चला आता घेऊ मस्तपैकी. तुमच्या दाजींना लय नाही पण थोड्याच महागाचा घेतलाय, म्हणजे 55,000चा तुमच्या दाजींना मोबाईल घेतलाय. खरोखर रिअल मध्ये आहे ती. खरं सांगायचं, खोटं अजिबात सांगायचं नाही. लय काही मोठा पण नाही घेतला, लय छोटा पण नाही. मापात मजबूत किमतीचा घेतलेला आहे. का तर त्याची गरज होती. आणि दाजींच्या आयडीचं नाव आणखीन ठेवलेलं नाही. त्या चॅनलचं नाव ठेवून मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे सतीश सोनवणे ह्या नावाने. या बघू आयडीचं नाव चेंज करू. मस्त असे त्याच्यावरती कॉमेडी व्हिडिओ येणार आहेत. आपला हा डेली ब्लॉगचा हे चॅनल आपल्या चालूच राहणार आहे. परंतु दाजींचा मस्त असा छान कॉमेडी व्हिडिओ त्याच्यावरती मस्त असे येणार आहेत. त्याच्यामुळे चला पटपट दाजींच्या आयडीला पटकन सर्वांनी पटापट सपोर्ट करा. आवडलं तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्रायबर करून घ्या. चला आता मुहूर्त चावते. पुरण शिजले, परतून घ्यायचं काम चाललंय. बघा मस्तपैकी असं पुरण झालंय. या शिजून भिजून डाळ आता परतायचं काम चाललंय. असं छान विलायची, बडीशेप, गूळ घालून मस्त असं शिजवत घातलंय. तूप टाकलंय आणखीन. चला आता चहा पाणी पिलोत. आता हो का चहाचे भांडे गोळा करून ठेवलेत. आणि इकडं मस्त असं आमटीचं वाटून घेतलंय. कढीपत्ता राहिला आणायचा. चला आता कढीपत्ता आणून घेते. या आमटी बनवायसाठी मस्त असं तेल तापायला ठेवलेलं. या तेल तापून घ्यायचं अगोदर. तापून मस्तपैकी छान तापून घेतलं ना भाजीला पण फोडणी द्यायला मजा येते जरा. हो का असे जिरे घालून घेतले. लय पण जिरे आम्हाला काही आवडत नाहीत आमटीमध्ये. उगा नॉर्मलच घातले. इकडं बघा ही कांदा, लसूण आणि खोबरं त्याचं मी मस्त असं वाटण बारीक करून आणलेलं आहे. ती वाटण घातलं त्याच्यामध्ये. बघा मस्त असं हलवून घेतलं. आणि भरपूर असे तिखट नाही करायची कधी पण आमटी. मापात मस्त अशी तिखट करायची. लय तिखट केल्याच्या नंतर पण खाऊ वाटत नाही. तिकडं धारा चालू त्याच्यामुळे आवाज येत असेल टुक 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 टुक. कढीपत्ता मस्तपैकी छान घालून घेतला. इकडं बघा आपल्या घरगुती मसाला, हळद आणि थोडासा मटण मसाला वापरलाय. जास्त बाकी मी काय सुद्धा आमटीमध्ये घालत नाही.
एवढंच घालायचं मस्तपैकी. आणि आमटी आणि पुरणपोळी आणि गुळवणी एवढंच आज बनणार आहे. बाकी भात, कुरडई, पापड हे असलं बाकीचं बिलकुल नाही. म्हणजे करतेत काय काय पण आम्ही नाहीत करत. काय काय करते तर पण आम्ही नाहीत करत. एवढंच बनवणार आहे, बाकीचं काय सुद्धा नाही. इकडे बघा मस्त अशी येळवणी, ही येळवणीची फोडणी द्यायची अगोदर आणि नंतर मग बाकीचं काय आहे. इकडं डाळ बारीक केलेली, ही डाळ पण घालायची. कोथिंबीर आहे मस्तपैकी छान. चला समजा मिश्रण एकत्र करून घेते आता आणि धावते मुहूर्त. बघा संपूर्ण घालून बिलून झाले. इकडं बघा काय काय कटाची आमटी म्हणतात, काय येळवण्याची आमटी म्हणतात. ज्याच्या त्याच्या इकडली ज्याची त्याची पद्धत असती. आता राहिले चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. मस्त असं मीठ घालून घेतलं. माझ्या मोबाईलने शूट घ्या आता, चांगले मस्त शूट येईल. बरं म्हणलं चालतं. या बघा मस्त झाले. आता इकडं चाललंय आमच्या स्वरा मॅडमचं मस्त असं पुरण वाटून देते. मला म्हणली बाबा आज, मग काय माहिती आज काय होतंय. मस्त मस्त पुरण बारीक करते. इकडं गुळवणीला गुळबिळ घालून ठेवले, आता गरम करायला ठेवते. चला भांडे गोळा करून घेते. पसारा होतच, कुणाच्या घरी नाही असं नाही. पसारा ना आसाऱ्याला संपूर्ण सर्वांच्या घरी होतच असतो. चला आता पटकन पोळ्या लाटून घेते, म्हणजे काय होईल दुसरे काम भांडे बिंडे घासायला मोकळं. बाय बाय. आता बंद, किंवा मग संध्याकाळी वेळ भेटला तर काढत.